का सरसकट सगळे डबे एकाच साईजचे का नाही घेत रे? सगळे डबे वेगळे, बरण्या वेगळ्या, झाकणं वेगवेगळी. मी ह्याचं झाकण त्याला, त्याचं झाकण त्याला, पाठ लागले सगळे. याचं तर इतकं टाईट झालं झाकण की ते उघडतच नाही आता. त्या बरण्या बघ, किती जुनं सामान आहे आपल्याकडे. तरी त्या बायकांची इतकी सुद्धा तक्रार नसते. एकांता ही जी भांडी आहेत ना, ही सगळी अण्णांच्या आईपासूनची भांडी आहेत. बघ ना, ते तुला आठवतात का रे अण्णा? नाही रे, म्हणजे अशी अंधूक आकृती आहे डोळ्यांसमोर, पण अशी आठवण अशी काही नाही. तुझ्यासारखेच दिसायचे आणि गायचे सुद्धा. खूप प्रेमळ होते रे, माझ्यासारखे. चूक केली रे मी, आईकडे पाठ फिरवून. मी सुद्धा. पण आपल्या बायकांची कमाल आहे दादा, एकमेकींची साथ सोडली नाही त्यांनी. हो रे, या घराला सुना चांगल्या मिळतात. अगदी लक्ष्मीच्या पावलांनी आल्यात सगळ्या. नाही बरं चला आवरूया आता सगळं. हा ए, हे बघ ना, झाकण उघडत आहे का? बघ जरा. झाकण उघडता येत नाही. बघ बघ. काय रे, काय झालं? कशाला नसता पसारा करून ठेवलायचा? आवरावर करायला पाहिजे ना, नाही का? नसते उपयोग. कोणी सांगितलं होतं तुला? हो बरोबर. दादा दादा, काय 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 करतोय? अरे उघडतोय. पोचे पडतील त्याच्यावर, वेळा काय हो? दादा. नको तो व्याप. अरे नाही जमत तर कशाला गेलास ते उघडायला? हा, काम वाढवून ठेवलंस माझं. काही एवढं झालेलं नाही काही. हो, हे जर समजा आता माझ्या हातून झालं असतं ना, तर घर डोक्यावर घेऊन नाचला असतास. अर्थातच व्हायचंच वेंदळा. मी 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 वेंधळा नाहीये दादा, वाटेल ते. आत्ता कोण आलाय? हळूहळू. तुझ्यामुळे. इंदू वहिनी, ते सामान राहू दे आता, या लवकर. हो, ये का इंदू वहिनी लवकर. हो ना. हो, हे काय आहे?
जानवी, फक्त जवळ आल्यानं नातं निर्माण होत नाही. पण दूर गेल्याने ते तुटतही नाही. जानवी, नातं म्हणजे मनाची जाणीव असते. जी सहवासाने दृढ होते. सहवास संपवू शकतो, पण आठवणी तशाच राहतात. आठवणी विसरता येतात. प्रेम नाही विसरता येत. येत हा त्या काय तुम्ही पोचलात पण लवकर आलात. हा हो हो हो, मी लगेच येतोय. आलो, ऑन द वे. या, बाय. अहो काय पसारा करून ठेवला होता तुम्ही वरच्या खोलीत. बाप रे, आवरता आवरता नाकी 9 आले माझ्या. 2 दिवसात एवढा गोंधळ. जितके दिवस बाहेर होतो तितकेच तास जास्त काम करायला लागलाय. नाही तर काय. आणि म्हणे यांना टापटिपीची आवड आहे. बरं मला सांगा, दोन्ही बाथरूम मध्ये नवीन साबण का काढले तुम्ही? आधीचे काय एवढ्यात विरघळले? काय करून काय ठेवलंय तुम्ही हे सगळं? फ्रीज तर इतका भरलाय ना की दार उघडलं ना की 4-5 भांडी खाली पडतील असं वाटतंय. पटकन काही करू का खायला? पोहे वगैरे काहीतरी? नाही, काही नको. परत काय आता स्वयंपाकघरात पसारा करायचा आहे? नाक्यावरून वडे आणतो गरम गरम, चालेल? नको, कृपा करून तेवढं करू नका आता. बिस्किट आणली असती पण मऊ पडली आहेत. मऊ पाडली आहेत यांनी, मऊ पाडली आहेत. यांनी डब्याचं झाकण लावलं नव्हतं नीट. अरे मी कुठे? तात्पर्य काय? यांच्यावर घर सोडून पुन्हा कधीही कुठेही जायचं नाही. नाहीतर काय, आपण जेव्हा जात होतो तेव्हा अगदी आम्हाला सगळं येतं. कळलं? सगळं येतं ते. नेमकं काय केलंय काय तुम्ही घरात? का हो? रोजचे कपडे सुद्धा धुतले नाहीत. एवढा ढीक कसा जमला म्हणते मी. ते वॉशिंग मशीन याने बंद पाडलं ना. तू ते बटन दाबू नको सांगितलं तरी दाबलं आणि हे झालं. कमाल आहे तुमची खरंच. ते थांबा आता, आधी प्रसाद देते त्यांना. घ्या भाऊजी, प्रसाद घ्या. भाऊजी तुम्ही पण घ्या, नंतर बोलणी ऐकायचीच आहेत तुम्हाला. श्री आला. श्री आला. श्री आला. श्री, अगो बाई, काय? अहो असं काय? तुम्ही काय केलं तरी काय? त्याला जेवाय खायला घातलं नाहीत का? किती सुकलाय माझा पोर. आई, माझ्याबद्दल आपण नंतर बोलूया. मला आधी सांगा, तुमचा प्रवास कसा झाला? खूपच छान, मस्त. छान. आणि देवदर्शन? हे पण खूप छान. खूप धमाल आली. तो ठेवचा गणपती ना, असं छोटूस इतका गोड दिसतो माहितीये ना, डोळ्याचे लुक 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 करतात असं वाटतं. घे प्रसाद घे. श्री, एक विचारू का रे? थोडा प्रसाद जान्हवीला देता येईल का? थोडासाच. खरं तर तिला प्रसाद द्यायला काही हरकत नाही, पण आता जान्हवी घरीच येणार आहे लवकरच. खरंच? हो, मग तेव्हा द्या तिला. चालेल. कशी आहे रे जान्हवी? जान्हवी ठीक आहे आता. आणि आता आम्ही ना तिच्याशी कसं बोलायचं ह्याची ट्रायल घेतोय. ट्रायल म्हणजे?
ते मी तुम्हाला सांगतो नंतर सविस्तर. मला आधी सांगा ना तुमचा प्रवास कसा झाला, काय काय केलं. खूप मजा खूप मजा मी त्या गाडीतून गेले. इंदुबाईनी ते जरा गाडी सुरू झाली ना की लहान मुलासारख्या झोपत होता. आणि हिचं मौन 5 मिनिटं सुद्धा टिकलं नाही. घड्याळ लावून 5 मिनिटं. आणि ही बेबी आहे ना सारखी खात बसायची आणि सांगू सारखी ना स्किनला दही लावत बसायची. हो आम्हाला सगळ्यांना पण लावायला सांगायची. उरलंय खूप लावा लावा. अगं चांगलं असतं ते. अरे दाखव तर. आई. असं काय करतोयस तू? दाखव तरी. बघ बघ. अगं बाई हा एवढा महागडा ड्रेस. पिंट्या नक्की 3-4 हजाराचा तरी असणार हो ना? आई तुला काय करायचं, हळू बोल जरा. काय करायचंय म्हणजे? हा काय अक्कल बिक्कल आहे का रे तुला? हा एवढा महागडा ड्रेस आणायची गरज काय होती? त्या एवढ्या पैशामध्ये आहे ना आपलं महिन्याभराचं भाडं गेलं असतं. तुझं काय डोकं बिकं फिरलंय का रे? साधे 51 रुपये घातले असतेस तरी चाललं असतं. आई रक्षाबंधन आहे, मला ताईला हेच गिफ्ट करायचं होतं म्हणून मी घेऊन आलोय. आणि ऐक जरा हळू बोल प्लीज. ताई आंघोळीला गेले, तिला काही ऐकायला जाता कामा नाही. काय अक्कल आहे का रे तुला? हा का नोकरी डोक्यात गेली तुझ्या? ऐपत आहे का आपली एवढी उधळपट्टी करायची? आई ताईने इतकी वर्ष केलं ना आपल्यासाठी, मग मी एक ड्रेस घेतला त्यात एवढं का बोलतेस? वा ग बाई वा. हा असला भाऊ राया पाहिजे प्रेम करणारा. नाही तर आमचे बघा अहो पैसे कपडे तर सोडूनच द्या. राखी पौर्णिमेला साधा फोन पण करणार नाही. हे सगळं करावंसं वाटण्यासाठी बहीण सुद्धा तशीच असायला हवी ना. काय म्हणाला तो? हा काय म्हणायचंय काय तुम्हाला? हे बघा मी चांगलीच आहे कळलं ना, पण माझ्या वाट्याला चांगली माणसं आलेली नाहीये. त्याला मी तरी काय करणार? साधं गोड बोलणं तर सोडाच, चांगुलपणाचं काय घेऊन बसलाय? हे बघ भाऊ पेंट्या, मी काय म्हणते अजून वेळ गेलेली नाहीये. तू हा ड्रेस परत देऊन ये जा आणि 51 रुपये घाल ना त्याच्यात. ऐक माझं. अरे अजून बॉक्स पण तस. पेंट्या अहो तुम्ही कुणीही ऐकणार नाहीये माझं. अगदी त्यांच्या समोर डोकं जरी फोडलं ना तरी कोणी ऐकणार नाहीये. आई कशी दिसतीये? छान दिसतीये. बऱ्याच दिवसांनी नेसलीस ग तू ही साडी. हो पण चांगली दिसतीये ना ग. छानच दिसतीये. आई आज किती वर्षांनी राखी पौर्णिमेला दादा आणि कांता घरी येत ना, खूप छान वाटतंय. उत्साह वाढलाय माझा. हो ना, आज सकाळी माझ्या मनातही हेच आलं. आई लहानपणी राखी पौर्णिमेला किती धमाल करायचो ना ग आम्ही. तुमची धमाल व्हायची, पण तुमची भांडणं सोडवता सोडवता मला नाकी नऊ यायचे. अगं पण कांता छळायचा मला. एक वर्षी आठवतंय तुला, माझ्या वेणीच्या डोक्याला च्युइंगम लावलं होतं त्यांनी. केस कापावे लागले होते मला. कशी विसरेन? तुमचे प्रताप कधी विसरणार नाही मी. पण तरी दरवर्षी आजच्या दिवशी मी त्या दोघांना खूप मिस करायचे. आता छान वाटतंय. अशा वेळी नसलेल्यांची आठवण खूप येते. उमाकांत आणि आता जान्हवी. खरंच आज जान्हवी असती तर आपला आनंद द्विगुणित झाला असता ना ग. आपण पुढच्या वर्षी सगळे सण धूमधडाक्याने साजरे करू, तेव्हा नक्की जान्हवी असेल आपल्या बरोबर. पण म्हणून या वर्षीचा आनंद कमी होऊन देऊ नका. जा ओवाळण्याची तयारी कर. आणि हे दोघे कुठे आहेत? माहित नाही कुठे आहेत, पण मी काही त्यांना आठवण वगैरे करून देणार नाहीये. बघू दे ना आपल्या बहिणीने इतकी छान साडी का नेसलीये हे त्यांना कळतंय की नाही. म्हणजे पुन्हा भांडणं आणि रुसवे फुगवे. हा हो नक्कीच. त्यांना जर आठवलं नाही तर आहेतच. बरं आई, मी सगळ्यांना सांगून येते की कुणी त्यांना आठवण करू नका.
ही मुलं मोठी झाली आहेत वाटतच नाहीये. ताई अगं आई म्हणाल्यात की आज नारळी भातच करायचा बरं का. नारळी भात सरे तुला आठवतं ना गेल्या वर्षी या नारळी भातावरून केवढं रामायण घडलं होतं ते. हो पण आई म्हणाल्यात की आज नारळी भातच करायचा. आई म्हणाले असं. हो त्या म्हणाल्या की गेल्या वर्षीच्या घटनांवरून मला आता हे पटलंय की जुन्या समजुती आपण आता सोडून द्यायला हव्या. सण हे आनंदासाठी असतात, वाईट आठवणी का काढायच्या. म्हणून आज नारळी भातच करायचा म्हणाले. करा करा, पातेलं भर करा. भाऊजींचं हे जुनं आहे बरं का. पातेला भर, नारळी भात करा, पातेला भर, मसाले भात करा वगैरे. काय चाललंय? कोणाला हवंय पातेलं भर? काय नारळी भात हवाय. कोणाला? कांताला पातेलं भर. बेबी छान दिसते का साडी? थँक्यू. छान दिसते. थँक्यू हा दादा. पण का नेसलीस तू आधी साडी? ओ तुझा वाढदिवस आहे काय यार, तुम्ही मला सांगितलंच नाही कोणी. हा हाय. ओ अच्छा अच्छा, नारळी भात खायला मिळणार म्हणून नेसतेस होय साडी. जाऊ दे दादा, तुम्हाला दोघांना वेळ कधी आहे आज? आज आज शक्यच नाही, काहीतरी काय हे? मग मला शक्यच नाही, याला असेल तर बघ. कांता 15 मिनिटं नाही का काढता येणार आहेत? सांग ना दादा त्याला. ए कांता, ऐक ना रे बाबा, ऐक ना. नाही का बेबी, काम आहेत खूप. तुला ना कामाचं महत्व कळत नाही. दादा रोजच्या लवकर उशीर होतो आपल्याला. चल चल चल. कांता भाऊजी काय जा जा, उंडारा, सारखे उंडारा. घरात काही पद्धती असतात याचा विचारच करू नका. जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही. अगं बेबी, आत्या ए बेबी बेबी बे, अरे का छळतोस रे बिचारीला. हो ना, चांगल्या दिवशी उगाच चिडवलं तिला. हा पण मग वर्षभर ती छळते आम्हाला, ते चालतं? हा परवा काय ते ब्लॅक हेडची स्ट्रीप लावून खचकन खिचली माझ्या नाकावर, डोळ्यात पाणी आलं माझ्या. हे बघ हे बघ हे बघ, तू कुठलीही स्टेप नाका लावून घेतली नाहीस. हं. नाही ते ठीक आहे रे, पण त्रास देते की नाही? भाऊजी असं काय करता? किती उत्साहात होती ती. काका आता मला सांग, तिला समजवायचं कसं? अरे मी जाऊन घेऊन येतो तिला, एवढं काय. नेहमीच आमचं आहे, बेबीनी चिडायचं मग मी तिला समजायचं. आणि तिनं आणखीन चिडायचं. तू इथेच थांब, आम्ही घेऊन येतो तिला. अरे मी येतो ना, एका क्षणात असेल बघ. नको, तू येशील पुन्हा काहीतरी बोलशील आणि ती आणखीन चिडेल. त्यापेक्षा इथेच बस, आम्ही घेऊन येतो तिला. गप्प बस इथे. तू येऊ नकोस, आम्ही जाऊन येतो. काळजी करू नको श्री, आम्ही दोघी आहोत ना. भाऊजींवर चांगले लक्ष ठेवतो. हो. काय व्यक्ती स्वातंत्र्यच नाहीये या घरात. अच्छा, व्यक्ती स्वातंत्र्य. भाऊजी पातेलं भर नारळी भात हवाय ना तुम्हाला? हो. मग इथे बसायचं आणि ते पोहे खायचे बस. पटलं मला, पटलं. करा करा, लवकर लवकर. बाबा मी इतकी घट्ट बांधणार आहे ना की सुटणारच नाही. मस्त आहे. दे काय आहे?
अरे वा. वाव प्रिया, किती छान आहे. हे खूप महाग असेल ना हा? ए ताईडा प्लीज ना, आता तू नको ना सुरू. हे बघ, मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं. मला हा ड्रेस आवडला, मी दिला. थँक्यू. ताई, तुला आवडला का? खूप जास्त आवडला.